सगळ्यांनी कामाला लावतो आणि स्वतः काम करत सगळ्यांना कामाला लावले. हाय, गुड मॉर्निंग मंडळी. आणि आजचा आमचा मनाली मधला दुसरा दिवस आहे आणि आम्ही इथं होतो. आता इथून आम्ही बाहेर निघालो. तर सगळे तयार आहे ती रेडी बाहेर स्नोमध्ये जायला. आणि आज आम्ही तुम्हाला स्नोकडे घेऊन जाणार आहोत. तरी रेडी आहे ना सगळे? जाऊया ना? तर चला घेऊन जातो. पुढे गेल्यावर नाश्ता करायचा आहे आणि व्हिडिओ संपूर्ण बघा. एन्जॉय करणार आज. चला. मंडळी आता मी येऊन पोचलोय सोलांग व्हॅलीमध्ये. हे आहे पाठीमागं सोलांग व्हॅली आणि ते सध्या तरी थोडा स्नो आहे. आणि वर अटल टनलला बाईक अलाव नाही आहे, त्यामुळे आज आम्ही अटल टनलकडे जाणार नाही. का बाकीची ॲक्टिव्हिटी सगळ्या इथंच करणार आहोत. गेली तर पॅराग्लायडिंग करणार आहे आज वरून टॉपवरून. आणि मनालीतून सकाळी इथपर्यंत यायला जवळपास 1-1.5 तास लागला आहे. 4 व्हीलरनं आलो असतो तर अजून पोचलोच नसतो, कारण की खूप ट्रॅफिक आहे आज. आणि इथं बघा किती गर्दी दिसते तुम्हाला. आणि मागचा व्ह्यू बघा कसा एक नंबर आहे. आणि आज वातावरण थोडं ढगाळ आहे. स्नो पडेल काय सांगता येत नाही. काय आमच्या नशिबातच नाही, काय माहीत नाही. गेल्या वेळी लास्ट टाईम आलो त्यावेळी पण आम्हाला स्नो भेटला नाही. म्हणजे आपण स्नो भेटतो पण लाईव्ह स्नो बघायला भेटली नाही. आणि ह्यावेळी पण अजून तरी नाही आहे. बघू अजून आणि आहेत 1-2 दिवस तर बघू भेटते का. आणि इथं थांबलो आम्ही नाश्त्यासाठी. आणि आमची गॅंग सगळी आज आम्ही आलो स्कूटीवर आणि सगळ्यांनी आज घेतले नाश्ता. आणि चला आता आम्ही नाश्ता करतो, मग भेटतो तुम्हाला. बाय. ए तू हाय करणार एक शॉट? तू हाय हाय तू र एरा तू कौन सा करने वाला है? हाँ बोल रे. हाय करने वाला है वो ऊपर पैराग्लाइडिंग के लिए. रुपया नाही तुला पण आधीच पैसे घेते. पॅराग्लाइडिंग खाली आहे. चला फायनली बर्फ मध्ये आलेलो आहे आणि घसारतोय बघ का. कसा आहे नजारा? हर्षद नजारा कसा आहे? हर्षद तिकडं आहे. घसारतोय बर्फावरून, त्यामुळे मी हळूहळू निघालोय. कारण की इथून पॅराग्लायडिंग ना जायचंय खाली. आमचे 2 मेंबर करणार नाही ते, पण आम्ही 6 मेंबर करणार आहोत. 2 मेंबर करणार आहेत छोट. त्यामुळं आता निघालोय. हे आम्हाला हर्षद भाई इधर देख भाई. इंस्टाग्राम रील साठी पण चाललंय. इंस्टाग्राम रीलचं पण चाललंय. ब्लॉगचं पण शूटिंग चाललंय. एवढ्या जवळून पहिल्यांदा एवढा बर्फ होते बघा. लास्ट टाइम एवढा नव्हता, त्यामुळे ह्यावेळी जरा बर्फ भेटला आणि थोडं धाडस केलंय पॅराग्लायडिंग. आता किती फाटणार आहे आम्हाला माहिती आहे. एवढंच बघायचं आता जे होईल ते होईल. चला तुम्हाला व्हिडिओ तर दाखवतोच, ब्लॉग मध्ये असणारच आपला पॅराग्लायडिंगचा. पण आल्यावर नक्की एकदा करा पॅराग्लायडिंग मनालीला. तर चला भेटू खाली. बघा नजारा घसारलं की गेलंच. आणि तुम्ही वरच तर बघा असा आहे राडा. निघालोय आता पॅराग्लायडिंगला.
आता आले ती एन्जॉय करायला डोंगरावर आणि एवढ्या डोंगरावर येऊन पोरं एन्जॉय करतायत. कसा दिसताय वारपा आणि मला लागतंय का घसारते पण पडलं ना इकडे बघा खाली किती ओले की जाएगा रे चल रे. हाँ उधर आए उधर बहुत ठंड लग रही थी उधर. हाँ यहाँ से अच्छा दिख रहा है एकदम भारी. आता आहे संध्याकाळची वेळ आणि आम्ही आलेलो आहेत रूमवर आणि ते सुरू आहे संध्याकाळच्या जेवणाची सोय. कारण दिवसभर बाहेर होतो स्नो मध्ये आणि आता आलोय रूमवर आणि रूमवर आम्हाला किचन सुद्धा आहे त्यासाठी स्पेशल सेफ आणि आचार्य आहेत आमच्याकडे आणि ते करत आहे सध्या. आणि हे दोघं फक्त याच्यासाठी झाले फक्त खायला सुरू आहे आता. चला बनवायचे दोनच आयटम आणि आमचं काम चालू सगळ्यांनी कामाला लावतो आणि स्वतः काम करत सगळ्यांना कामाला लावले स्पेशल आयटम बनवायला लागले पाटील. पाटलाचा बैलगाडा पाळल्याशिवाय होतच नाही नाद होत नाही त्यामुळे नादच केलाय. आणि ह्या डिशचं नाव आहे चिकन फुगलाय. चिकन आज लय मोठा आणि जी कृती पाहिजे असेल तर युट्यूब वर भेटेल डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल तुम्हाला. जी खाणार नाही त्याने नुसतं बघायचं आणि स्वतःच्या डिस्क वर खायचं. कारण आचार्यच अशी आणली त्यांनी तर चला तयार झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो. बाय. कस काय मग बंटी मामा कैसा कसं चाललंय फ्राय एकदम नियोजन कसं आहे एक नंबर. आज काय पाटलांनी हातात घेतलंय म्हणल्यावर काय आता तिकडं दुसरे सेफ हर्षद भाई आणि बाकीचे आता खाण्याच्या नियोजन. आजचा व्हिडिओ इथंच एंड होते. सकाळी भेटू आता उद्या सकाळचं नियोजन कुठलो किंवा वाटेल तर मला आहे तर तुम्हाला घेऊन जाणार आहे नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आम्ही जेवणार तुम्ही पण जेवा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तेवढं नक्की करा लाईक करा आणि पार्टी कशी वाटली ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर चला आपण भेटू उद्या सकाळी. गुड नाईट मित्रांनो.